आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानी आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं की मी सगळे विषय बोलत नाही, कारण मी जे विषय घेते ते तडीच नेईपर्यंत लढते. सुषमा अंधारेंचा माझ्यावर काहीतरी प्रचंड राग आहे, म्हणून विषय सोडून त्यांचा सगळा फोकस हा अंजली दमानी आहे. आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानी आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. मी सिलेक्टिव्ह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, दमानी यांनी असं केलं. विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं की मी सगळे विषय बोलत नाही, कारण मी जे विषय घेते ते तडीच नेईपर्यंत लढते. नुसतीच बडबड मी कधीही केलेली नाहीये. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते की तुम्ही मला मागे हा प्रश्न विचारला होता की तुम्ही हा विषय लढलात, मग तो का नाही लढलात? आज तुम्ही म्हणालात की मी कोरेगाव पार्क विषय लढला, पण त्या जैन याच्याबद्दल मी काहीच बोलले नाही. मी कोरेगाव पार्कही विषय लढले नाहीयेत. तुम्ही कदाचित तेही विसरला असाल, कारण माझ्या नावाच्या रागाच्या भारात तुम्हाला काय दिसतं आणि काय नाही मला माहित नाही, आणि मला जाणून घेण्याची इच्छा पण नाही. कारण एकदा फोनवर तुम्हाला समजवण्याचा मी प्रयत्न केला की मला घर, संसार, मित्रमंडळी, मला फिरायला खूप आवडतं, आम्ही खूप बाहेरगावी असतो. आत्ता सुद्धा तुम्हाला माहिती आहे की मी चंदीगडला आहे, कारण मी त्या ऑडिओमध्ये सरळ स्पष्टपणे ते मांडलं होतं. पण प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं, ही मला वाटतं तुम्हाला सवयच लागली आहे. आत्ताच्या घटकेला तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची मी थेट उत्तरं देते. एक, तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती कोण होती तुम्हाला माहित नव्हती, अनोळखी व्यक्ती होती असं तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणता ते ॲपद्वारे केले. आता तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा सांगते की एक तर ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली CDR ही सगळ्या यंत्रणांना पाठवली, हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. त्याच्यातला भाग नंबर 2 की क्लॉड नावाचं अँथ्रॉपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हजारो नंबरमधनं एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत. तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो CDR टाकला, आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेंचा नंबर टाकला तर त्या शिंदेंच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं. आणि हे क्लॉडचे डिटेल्स मी त्या मीडियाच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये देखील टाकलेत. कुठल्याही पत्रकाराकडनं तुम्ही ते क्लॉडचे डिटेल्स घेऊ शकता. आणि हे मी कसं संशोधन केलं, हा जो तुम्हाला प्रश्न पडलाय ना, त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल. तुमचा दुसरा प्रश्न होता कोण व्यक्ती आहे हे, मला जी माहिती द्यायची आहे ना ती मी केव्हाच दिलेली आहे. DG कार्यालयाकडे दिलेली आहे, मला मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिलेली आहे, आणि तेजस्वी सातपुतेंना दिली आहे. एवढंच नाही तर मी DGंची भेटायची देखील वेळ मागितलेली आहे. त्यांना जे हवं ते मी त्यांच्याकडे सुपूर्द करेन. त्यामुळे अंधारेंना त्याच्यात काळजी वाटण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही म्हणालात की कुठली ॲप आहे, तर तुम्हाला मी मुद्दाम सांगते, क्लॉड नावाची ॲप आहे जी तुमच्या सेलफोनवर सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल, आणि ती तुम्ही जरूर करावी, म्हणजे असे प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. मग तुम्ही म्हणालात भाजपची नावं घेतलीत, पण ती काय अँटी CM लॉबी होती. ही CM लॉबी, अँटी CM लॉबी आहे हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, मला माहीत नाही. मला एवढंच माहिती आहे की CMशीचं कोणाशीही पटत नाही. भाजपचे आता कोणीच उरलेले नाही आहेत, त्यांना कोण सख्खं कोण लांबचं ते मला खरोखर माहीत नाही आहे. आणि प्रत्येकाविरुद्ध लढणं हे माझं मी कर्तव्य समजते. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी सांगते की ज्या लोकांची फोटो खरातांबरोबर दिसले ते नंबर मी काही माझ्याकडे होते, काही पत्रकारांकडनं मी घेतले आणि ते त्या क्लॉडवर टाकून सर्च केलं. आता अमित शहांचा फोटो आहे, तर अमित शहांचा नंबर माझ्याकडे नाही, त्यामुळे मी तो शोधू शकले नाही. दुसरं, देवेंद्र फडणवीसांचा नंबर सुद्धा मी त्या क्लॉड सॉफ्टवेअरवर टाकला, पण ते मला मिळालं नाही. त्यांच्यात कुठलंही संभाषण ॲटलिस्ट नॉर्मल कॉलवरनं झालं नाही. व्हॉट्सॲप किंवा याच्या FaceTimeवरनं झालं असेल तर मला माहीत नाही. आणि तुम्ही म्हणालात की 2012 ते 2000चा जो त्यांचा बंदूक परवाना होता तो फडणवीसांनी परत रेग्युलराईज केला असेल.
माझ्या माहितीप्रमाणे हा परवाना जो असतो ते परत जर त्यांना द्यायचा असेल तर ते कलेक्टरांचं काम आहे. आणि फडणवीसांच्या सांगण्यावरनं जर दिला असेल तर त्यांना सुद्धा तशीच कारवाई त्यांच्यावर देखील झाली पाहिजे अशी मी थेट मागणी करते. तुम्ही म्हणालात जयकुमार रावल यांनी त्यांना क वर्गाचं काही हे दिलं, तर तुम्हाला आता काय बोलू मी. जयकुमार रावल यांच्या विरुद्ध मी गेले 5 वर्ष लढतेय. कदाचित तुम्हाला माहीत नसेल कारण तेव्हा तुम्ही ठाकरे गटात नव्हतात. तर आता ठाकरे गटातल्या नार्वेकरांबद्दल तुम्ही म्हणालात हो तुम्ही नाव घेऊ शकतात, मग का नाही म्हणालात तुम्ही की त्यांची चौकशी सुद्धा SITने केली पाहिजे. सिलेक्टिव्ह कोण आहे, तुम्ही आहे का मी आहे? आणि काय बोलता याचं भान ठेवा. विषय काय आहे, किती गंभीर आहे की या खरातला प्रत्येक राजकारण्यांनी मदत केली, प्रत्येक राजकारण्याचे त्याचे संबंध आहेत म्हणून पोलीस त्यांच्यावर इतके वर्ष कारवाई करत नव्हतं. विषय तो आहे, त्याच्यावर बोला. माझ्यावरचा राग ना तुम्ही इतर कुठल्या दिवशीसाठी ठेवा. आणि बाकीची मला बाकी विषय तुमच्याविषयी काही बोलण्याची मला इच्छाच उरली नाही आता.